मनीषा मांढरे या आमच्याकडे गेली 24 वर्ष कार्यरत होत्या. मी आधीच सांगितलंय, अनेकदा माध्यमांसमोरही बोलले. त्यांच्याबद्दलच्या पहिल्या ज्या त्यांच्या अटकेबद्दलच्या बातम्या त्या आम्हाला माध्यमांकडून आल्या. त्यानंतर संध्याकाळी शनिवारी सीबीआयने अधिकृत एक प्रेस नोट पण जारी केली. त्याच्या थ्रू सुद्धा आम्हाला अधिकृतरित्या ते कळालं. हे ज्युनियर आणि सिनियर कॉलेज असं दोन्ही एकत्र आहे. त्यामुळे 11वी-12वी आणि हायर एज्युकेशन असे दोन्ही कोर्सेस चालतात. 11वी-12वी हे स्कूल एज्युकेशनच्या अंडर येतं. त्या स्कूल एज्युकेशनचे MEPS हे जे रूल्स आहेत महाराष्ट्र स्टेटचे, त्या रूल्सप्रमाणे एक्सिडिंग 48 आवर्स आफ्टर दी अरेस्ट असे नियम असतात. त्यामुळे अरेस्ट त्यांना शनिवारी संध्याकाळी 4च्या सुमारास झाली आणि मग आज 4 वाजता 48 आवर्स होऊन गेल्यानंतर आम्ही ताबडतोब आमच्या प्रशासनाने आदरणीय कार्याध्यक्ष आमचे त्याचे चेअरमन असतात, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग बोलवली संस्थेने आणि त्या मीटिंगमध्ये त्यांचं सस्पेन्शन हे करण्यात आलेलं आहे. संस्थेकडून निलंबनाची कार्यवाही झालेली आहे. जी नियमाप्रमाणे कार्यवाही आहे ती झालेली आहे. पुढील सर्व जे काही त्यांच्यावरची चौकशीची प्रक्रिया ही सीबीआयच्या अनुषंगाने करण्यात येईल. या सगळ्या प्रकरणात महाविद्यालयाला देखील काही दोष किंवा तशा पद्धतीने आरोप केले जातात की महाविद्यालयाचा देखील या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे, असे काही आरोप तुमच्याच विरोधात. मला हे फार हास्यास्पद आरोप वाटतात. कारण माझं असं म्हणणं आहे की मी खूप वेळा याच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. आपण कुठल्याही प्रकरणाची पहिल्यांदा माहिती घ्यावी आणि मग बोलावं, असं मी विरोधकांना किंवा वेगळ्या लोकांना सांगेन. ह्या परीक्षांच्या ह्या जे NTA ही जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी असते आणि नीट ही परीक्षा NTA मार्फत घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पॅनलवर हे लोक काम करत असतात, शिक्षक मंडळी, आणि त्यांची थेट रिक्रुटमेंट केली जाते. कुठल्याही प्रकारचं कॉलेजचा त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स नसतो, कॉलेजचा रोल नसतो आणि गोपनीयतेच्या नियमानुसार, ज्याला क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियालिटी असं म्हणतात, त्याच्यानुसार कॉलेज कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये इंटरफिअर सुद्धा करू शकत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की कॉलेजचा कुठलाच हा संबंध नाहीये. थेट NTA आणि टीचर अशी ती रिक्रुटमेंट होत असते. त्यामुळे कॉलेज याच्यामध्ये कुठेही नाही. एवढीच गोष्ट आहे की ज्या कॉलेजमधल्या आमच्या एम्प्लॉई होत्या. या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने मनीषा मांढरे या नीट सगळ्या याच्यामध्ये त्या दोषी आढळलेले आहेत, या जवळपास 24 वर्षांपासून कार्यरत होत्या. तुम्हाला काही तसं काही आढळून आलंय का? काही या पुढची आधीच काही प्रकरण किंवा असं काही आढळून नाही आलं? नाही, मी गेली 8-9 महिने झाले प्राचार्य आहे. माझ्याच काळामध्ये HSCची बोर्डची एक्झाम सुद्धा झाली. त्या 11वी-12वीच्या बायोलॉजीच्या टीचर म्हणून, स्पेसिफिकली बॉटनीच्या टीचर म्हणून माझ्याकडे यायच्या. सिनियर टीचर होत्या. येत्या 7 महिन्यांमध्ये म्हणजे 31 जानेवारी 2027ला त्यांची रिटायरमेंट सुद्धा आहे. तर मला आत्तापर्यंत मी जे त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड जे मला माहिती आहे किंवा ज्या संदर्भामध्ये माझ्याकडे माहिती आहे तसे अतिशय नॉर्मल अशा त्या टीचर होत्या. दिलेलं काम करायच्या. कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये त्यांचं कधी मी नाव आल्याचं ऐकलं नाही आणि शांततेने आपलं काम करून निघून जाणं, एवढ्या प्रकारचा त्यांचा एक ॲटिट्यूड होता, एवढं मला जाणवतं. बाकी त्यांच्याविषयी कधीही काही कॉन्ट्रोव्हर्सी तर मी ऐकली नाही. निलंबनाची कारवाई केली, पण इतर अजून चौकशी काही त्यांची इंटरनल असं काही सुरू केली? सर, ह्यामध्ये टेक्निकली गोष्ट अशी की इंटरनल चौकशी सुद्धा आम्हाला करता येणार नाही. कारण हा NTA आणि जो प्रकार आहे त्यामध्ये आमचा कॉलेजचा कुठलाही रोल नसतो. त्यामुळे आम्ही चौकशी कशा अनुषंगाने करायची हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मात्र आम्ही चौकशी सीबीआयच्या अनुषंगाने जी काही चौकशी असेल त्याच्यामध्ये कॉलेजचा काही त्यांना सपोर्ट हवा असेल त्या पद्धतीने नक्कीच करू. चौकशी मात्र आता ते सबज्युडिस मॅटर आहे, सीबीआयच्या लेवलला आहे, देश पातळीवरचं प्रकरण आहे. त्यामुळे त्या प्रकारे सगळ्या चौकशा झाल्यात. पण सीबीआयच्या अनुषंगाने जर कॉलेजचा काही रोल असेल तर तो आम्ही नक्की अदा करू. शेवटचा प्रश्न, NSUI आज आंदोलन केलं तुमच्या महाविद्यालयाच्या बाहेर, तिकडे सभागृहात देखील काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी आंदोलन केलं. त्याचं म्हणलं की या सगळ्या प्रकरणात महाविद्यालय दोषी आहे, मान्यताच थेट रद्द करावी अशा पद्धतीची मागणी. मी मगाशी म्हणलं तसं मला अत्यंत हास्यास्पद आणि अतिशय फनी असं हे NSUIचं वागणं असेल किंवा सभागृहातही काँग्रेसच्या लोकांनी जे काही आंदोलन केलं ते वाटलं. त्याचं कारण असं की परत एकदा सांगते की थेट NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी
आणि टीचर अशी ती रिक्रुटमेंट असते. ते कुठे असतं, कशी रिक्रुटमेंट होते, कुठल्या मार्फत ती रिक्रुटमेंट होते, नंतर ते कुठे पेपर सेटिंगला जातात, कधी पेपर सेटिंगला जातात याबद्दल विचारण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला नसतो आणि ते अत्यंत गोपनीय असं सगळं काम असतं. त्यांनी समजा आम्हाला सांगितलं की मला NTA पत्र आलंय तर त्यांना ते आम्हाला परवानगी द्यावीच लागते. अशा प्रकारचं ते इतकी थेट रिक्रुटमेंट आहे. त्यामुळे NTA काय हे सुद्धा माहिती नसलेल्या लोकांनी अशा प्रकारचे बेसलेस आरोप करणं हे सोडावं. पहिल्यांदा NTA काय, नीट काय याची संपूर्ण माहिती घ्यावी आणि मग असे आरोप करावेत, नाही तर तुमचे हास्यास्पद वागणं दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.